राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ताज्या सकाळच्या बातम्या आपण बघूया। 6.5 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित, निकषांची पूर्तता करूनही 8 वर्षापासून लाभ मिळेना, अनेक योजनांचा लाभ सुद्धा मिळाला नाही। पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा द्या, पशुसंवर्धन विभागाने पाठविला कृषी खात्याकडे प्रस्ताव। अनेक शिफारसी या प्रस्तावामध्ये केल्या आहेत, त्यामुळे लवकरच कृषीचा दर्जा मिळण्याची शक्यता। हापूस आंब्याच्या पेटीचा दर 6 ते 7 हजारांवर स्थिर, यंदा 25% उत्पादन, डझनला 1800 ते 2000 रुपये दर मिळताना दिसत आहे। उपसभापती नीलम गोरेंवरील विश्वास ठरावावरून गदारोळ, विधान परिषद सभापती विरोधात अविश्वास ठराव। तर काल विधान परिषदेमध्ये अनिल परब, चित्रा वाघ, मनीषा कायंदे यांच्यात खडाजंगी उडाली। गवार 2000 ते 10000 रुपये, राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मंगळवारी गवारीला किमान 2000 ते 10000 रुपये प्रति क्विंटलला दर मिळाल्याचं दिसलं। सांगलीत 1 लाख हेक्टरवर ऊस लागवड, सांगली जिल्ह्यात गतवर्षी अतिपावसामुळे ऊस लागवड लांबणीवर पडली होती, त्याचा फटका बसून आता ऊस लागवडीला 1 लाख हेक्टरवर ऊस लागवड जिल्ह्यात झालेली आहे। हरभरा खरेदी आधारभूत केंद्राच्या माध्यमातूनच करा, ॲडव्होकेट कोठारी, खुल्या बाजारात प्रति क्विंटलला 600 रुपये कमी दर मिळतोय, त्यामुळे हरभरा खरेदी आधारभूत केंद्राच्या माध्यमातून करावी। रविकांत तुपकर यांच्यासह आंदोलकांना सीमेवरच रोखले, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पीक विमा, सोयाबीन, कापूस यांना दिलासा देण्यासाठी तुपकर यांनी आंदोलन केले होते। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट शेतीविषयक बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।